जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शक्तीपीठ महामार्ग रद्द असणार आहे या महामार्गासंदर्भात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्यावर शासकीय अधिकारी ज्यावेळेला जातात तेव्हा आतापर्यंत प्रयत्न केला नव्हता, पण एक प्रकारचा अत्याचार ज्या पद्धतीनं परभणी आणि त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की शेतकरी पण असू दे, पण शेतकऱ्यांच्यावर असणाऱ्या महिलांच्यावर सुद्धा लाठीचार्ज करणं, अवेळी उचलून नेणं आणि प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर जर आपण बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असू दे, विधानसभेची निवडणूक असू दे, निवडणुकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री हे अग्रेसर असतात. आमचं या ठिकाणी असं मत आहे की तुम्ही ज्या वेळेला जिथं विरोध होईल, आता आज जर बघितलं तर त्यांनी काही जागेला त्याचे आलेख बदलले आहेत, काही गावं बदललेली आहेत आणि काही जागेला भारतीय जनता पक्ष त्यांचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने सांगतात, म्हणजे खरं म्हटलं तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये चंदगड तालुक्याचा त्यामध्ये समाविष्ट नव्हता, पण काही तालुके वगळून चंदगडच्या काही आमदारांच्या आग्रह असतो जर मुख्यमंत्री हे रेखांकन बदलत असेल तर मुळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा नको आहे, या मार्गाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रामध्ये आम्ही याला विरोध आहोत, याला शेतकऱ्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही आरपारची लढाई आहे आणि या लढाईमध्ये काही वेळेला शेतकरी शहीद होतील, पण आपल्या या पूर्णपणे निर्णयाच्या विरुद्ध बाजूला आम्ही जाणार आहोत आणि सरकारला विरोध आहे आमचा आणि सरकारचा हा आग्रह आहे, तो आग्रह त्यांनी मागे घ्यावा.